सुंदर मनामध्ये भरली. मालावी काय अर्धंडेत बाकीची पोर आणि दौलतची तर दिवसभर प्रॅक्टिस. आणि आपला अभ्या 2 साईटवर पिचतोय. काय करणार ना पुरी, ते शर्यती पाहिजे नोकरी तर नाही ना सोडतायत. ना घर आहे ना ट्रेनिंग आहे. फक्त जिगर आहे. तेवढं मनाला उभारी द्यायला ठीक आहे, पण जिंकण्यासाठी प्रोफेशनल ट्रेनिंग पाहिजे हे आता मला बी वाटू लागले. मग आपण दुसरे मागू. अहो 25,000 घेतात ते बी फक्त 12 सेशनचे. काय एवढे? हा ना, आपल्याला परवडायला बी पाहिजे ना. हा, म्हणून आपण नको म्हणतो. आपण आपली पायरी ओळखून राहायला पाहिजे पोरी. कसं आहे ना, पैशाचं सोंग नाही आणतायत. आधीच लोन आहे डोक्यावर, म्हणून आपण नाही म्हणतो. आणि शर्यत म्हणलं की मग ते उगाच नडानडी होणार. ती तर आता झालीये बापू. अभ्या मैदानात हरणार नाही आणि नाव काढून तो माघारी फिरणार बी नाही. आपली इच्छा आहे ना, मार्ग निघाल आपोआप, पण माघारी फिरायची भाषा करायची नाही आता. बाई नमस्कार. या ठिकाणी जमलेल्या माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांचं आणि आबासाहेबांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी आनंदाची गोष्ट म्हणजे आकाश साहेबांचं पण आगमन झालेलं आहे. आकाश साहेब, तुमचं स्वागत. कसं आहे ना, आबा महिलांच्या प्रगतीच्या बाबतीत खूप जागरूक आहेत. त्यामुळे बँकेनं महिला सबलीकरणासाठी एक नवीन स्कीम आणली आहे. मी या ठिकाणी आबांना नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. तुम्ही सर्व अगदी शॉर्ट नोटीसवर इथे आलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपण बँकेत नवनवीन उपक्रम राबवत असतो. आजपासून आपण महिला सबलीकरणासाठी त्यांना सहकार्य म्हणून एक नवीन स्कीम राबवत आहोत. ह्या स्कीमच्या अंतर्गत सगळ्या महिलांना वार्षिक 5% इंटरेस्ट जास्त देण्यात येईल. काय ना की विषय हा महिला सबलीकरणाचा आहे ना, त्यामुळे आमच्यापेक्षा आमच्या गृहमंत्र्यांनी त्यावर बोललेलं जास्त रास्त ठरेल. आणि हो, आमच्या सुविद्ध पत्नीच्या हस्ते आम्ही तुम्हाला ही स्कीम बहाल करत आहोत. बाई खरं तर खूप जबाबदाऱ्या पार पाडते. आई म्हणून, बायको म्हणून, शिक्षिका म्हणून पिढ्यानपिढ्या घडवते बाई. पण घरच्यांसमोर आणि नवऱ्यासमोर स्वतःला खूप कमी लेखते बघा. बाई जर खांद्याला खांदा लावून काम करत असेल ना, तर तिला योग्य तो मान मिळालाच पाहिजे, घरच्यांकडून आणि सगळ्यांकडून पण. महिला सबलीकरणासाठी आम्ही बांधील आहोतच, पण तुमच्याकडे अजून महिला सबलीकरणासाठी काही नवीन योजना असतील, कल्पना असतील तर त्या आमच्याशी जरूर शेअर करा. एक आमदाराची बायको म्हणून नाही बरं का, तुमची मैत्रीण म्हणून सांगते. आणि आम्ही तुमच्यासाठी अजून काय काय करू शकतो ते बी सांगा. धन्यवाद. आमच्या चिरंजीवांचं जोरदार ट्रेनिंग सुरू आहे. शर्यतीसाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू द्या. दोन तुकडे करून हिला नदीत फेकून दिली तर कळणार पण नाही ना कोणाला. पळू राहिली तू मावशी.
अक्कासाहेब मला काहीतरी बोलायचंय.